विधान भवनाच्या लॉबीत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्काबुक्कीवर बोलणं टाळलं। गेल्या 2.5 वर्षात संस्कृती संस्कार धुळीला। धक्काबुक्की प्रकरणावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, तर असा काही प्रकार घडलाच नाही। मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रमांमुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्टीकरण। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी, पण ही घोषणा नाही, विनंती। सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। राज्य सरकारनं जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान। डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून याचिका, हायकोर्टात लवकरच सुनावणी। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही। महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभेवरून निर्णय बाकी। काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातल्या जागांवर चर्चा नाही। महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही। 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांना विश्वास। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती। गुजरात आणि कर्नाटकला पुन्हा धोबीपछाड। मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना। विधानसभेमध्ये विधेयक मंजूर। महाविकास आघाडीनं बदललेला निर्णय महायुतीनं फिरवला। नाशिकमधल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक। तोडगा निघणार का, याकडे लक्ष। आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। राजूर इथे शेतजमीन बळकावून अलिशान फार्म हाऊस बांधल्याचा आरोप। फडणवीसांची मराठा समाजावर खुन्नस, दडपशाही। जरांगेंचा आरोप, नाईलाजानं कोर्टात जावं लागेल, जरांगेंचा इशारा। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण 4 मार्चला। भरवीर ते इगतपुरी असा 23 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।